नमस्कार. डिपार्टमेंटल पी-एस-आय परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व पोलीस बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की डिपार्टमेंटल पी-एस-आय परीक्षेसाठी असणारं जे मागणीपत्रक आहे हे आयोगाला 18 मार्च 2026 रोजी प्राप्त झालेलं आहे आणि या माहितीपत्रकानुसार डिपार्टमेंटल पी-एस-आय पूर्वपरीक्षा 2026 साठी 92 रिक्त पदांची परीक्षा घेतली जाणार आहे. हे याबद्दलचं मागणीपत्रक आयोगास प्राप्त झालेलं आहे. परंतु या ठिकाणी आपण हे पत्र पाहू शकतो. महाराष्ट्र शासन गृह विभागाचं हे पत्र आहे. माननीय गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी हे पत्र पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांना पाठवलेलं आहे. याचा संदर्भ आहे माननीय श्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू विधान परिषद सदस्य यांचं 13 जुलै 2026चं पत्र. या पत्राच्या अनुषंगाने त्यांनी या ज्या जागा आहेत पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय परीक्षा 2026 करताच्या ज्या जागा आहेत या जागांच्यामध्ये वाढ करण्यात यावी आणि या जागा 400 ते 500 पर्यंतची जागांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी अशी विनंती पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांना केलेली आहे. यामध्ये आपण पाहू शकतो की या पत्रामध्ये म्हटलेलं आहे की उपरोक्त विषयास अनुसरून माननीय श्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू विधान परिषद सदस्य यांनी माननीय राज्यमंत्री गृह शहरे महोदयांना दिलेल्या दिनांक 13 जुलै 2026च्या पत्राची छायांकित प्रत या पत्रासोबत पाठवण्यात येत आहे. सदर पत्रान्वये माननीय विधान परिषद सदस्य यांनी पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय परीक्षा 2026 करता डिसेंबर 2026 अखेरपर्यंत पदोन्नती व इतर कारणांमुळे रिक्त होणारी पदे विचारात घेऊन 400 ते 500 जागांची जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्याबाबत विनंती केली आहे. सदर विनंतीस अनुसरून आपला सविस्तर अहवाल स्वयंस्पष्ट अभिप्रायासह शासनास तत्काळ सादर करण्यात यावा ही विनंती अशा आशयाचं हे जे पत्र आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो. या पत्राच्या अनुषंगाने या ठिकाणी आपण पाहू शकतो की ज्या संभाव्य जागा आहेत ह्या संभाव्य जागांच्यामध्ये साधारणपणे 400 ते 500 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जावी अशी विनंती गृह विभागाने पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांना केलेली आहे. डिसेंबर 2026 पर्यंत विविध कारणांनी रिक्त होणारी पदं यामध्ये समाविष्ट केली जावीत असं यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे, जेणेकरून ही पदसंख्या 400 ते 500 पर्यंत होऊ शकते. तर अशा पद्धतीने या ठिकाणी डिपार्टमेंटल पी-एस-आय परीक्षेच्या संदर्भात ही महत्त्वाची अपडेट आहे. या सर्व घडामोडीवरून आपल्या हे लक्षात येतं की डिपार्टमेंटल पी-एस-आय पूर्वपरीक्षेची जाहिरात लवकरच प्रकाशित होईल. त्याच्या अगोदर येणाऱ्या 1-2 आठवड्यामध्ये डिपार्टमेंटल पी-एस-आय परीक्षेचा जो सुधारित अभ्यासक्रम आहे तो सुद्धा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रकाशित केला जाईल. आयोगाच्या संकेतस्थळावर हा अभ्यासक्रम प्रसिद्ध होईल आणि त्याच्यानंतर यथावकाश ही जाहिरात प्रसिद्ध होईल. त्यामुळे जे विद्यार्थी डिपार्टमेंटल पी-एस-आय परीक्षेची तयारी करत आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांनी अगदी नियोजनबद्ध अशी तयारी सुरू करणं गरजेचं आहे. अर्थातच तुम्ही सर्वजण अगदी पहिल्यापासूनच ही तयारी करता, तुम्हाला ह्या परीक्षेचं महत्त्व माहिती आहे. पण त्याचबरोबर येणारी संभाव्य परीक्षेची तारीख विचारात घेऊन आपण अभ्यासाचं योग्य नियोजन करणं गरजेचं आहे. ओमकार अकॅडमीच्या वतीने डिपार्टमेंटल पी-एस-आय परीक्षेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅचेस चालू आहेत. या मार्गदर्शनाचा तुम्ही लाभ घेऊ शकता. त्याचबरोबर डिपार्टमेंटल पी-एस-आय परीक्षेसाठी आपण पूर्वपरीक्षेसाठी आपली ऑनलाईन टेस्ट सिरीज लॉन्च झालेली आहे. ऑफलाईन टेस्ट सिरीजसुद्धा लवकरच उपलब्ध केली जाईल. ऑनलाईन टेस्ट सिरीजमध्ये तुम्ही पाहू शकता जवळपास 1200+ टेस्ट उपलब्ध आहेत. 1200+ टेस्ट याचा अर्थ आपल्या अभ्यासक्रमाचे पूर्वपरीक्षेचे जे सगळे विषय आहेत ह्या प्रत्येक विषयावर घटकनिहाय असे जवळपास आपण 12 ते 13,000 प्रश्न विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेले आहेत. यामध्ये समजा इतिहास विषयाचा अभ्यासक्रम, भूगोल असेल, समाजसुधारक असेल, त्याचबरोबर परराष्ट्रसंबंध असेल किंवा ग्रामप्रशासन असेल, हे जे सर्व विषय आपल्या पूर्वपरीक्षेला GSचे आहेत आणि इंग्रजी मराठी ह्या सर्व विषयाच्या प्रत्येक घटकावरच्या टेस्ट तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशा 20 टेस्ट यामध्ये उपलब्ध आहेत. 1200+ टेस्ट आहेत. फक्त या संपूर्ण टेस्ट सिरीजची किंमत ही 999 रुपये आहे. या टेस्ट सिरीजचा सुद्धा तुम्ही तुमच्या परीक्षेच्या तयारीमध्ये नक्कीच उपयोग करून घेऊ शकता. याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. जर ह्या सर्व टेस्ट तुम्ही सोडवत असाल तर जवळपास 15,000 प्रश्न किमान 15,000 प्रश्नांची तुमची तयारी होईल. किमान 15,000 प्रश्नांचा सराव होईल. या प्रश्नांच्यामध्ये
आत्तापर्यंतच्या सर्व PYQचा, मग ते PYQज डिपार्टमेंटल PSI परीक्षेचे असोत किंवा सरळ सेवेच्या परीक्षांचे असोत, या सर्व PYQचा विचार केलेला आहे आणि त्याचबरोबर त्या PYQजमधून संभाव्य प्रश्न काय विचारले जाऊ शकतील याचासुद्धा यामध्ये विचार केलेला आहे. त्याचबरोबर या परीक्षेसाठी ओमकार अकॅडमीच्या ज्या ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅचेस सुरू आहेत, यामध्ये तुमचा संपूर्ण अभ्यासक्रम हा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात असणार आहे. जर तुम्ही ऑफलाईन बॅचला येत असाल तर संपूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला ऑफलाईन स्वरूपामध्ये उपलब्ध असेल. ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना साहजिकच बहुतांश विद्यार्थी हे नोकरी करत अभ्यास करत असल्यामुळे त्यांना ऑनलाईन बॅचेसचा जो ॲक्सेस आहे तो सुद्धा ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना विनामूल्य दिला जाईल. ऑनलाईन बॅचेसचे जे सर्व विद्यार्थी आहेत त्यांना हा संपूर्ण अभ्यासक्रम लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात असेल. ज्या दिवशी तुम्ही प्रवेश घेता त्यावेळेला संपूर्ण अभ्यासक्रमाचे रेकॉर्डेड व्हिडिओसुद्धा तुम्हाला उपलब्ध आहेत. त्याचबरोबर इथून पुढे परीक्षेपर्यंत संपूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला लाईव्ह स्वरूपातसुद्धा शिकवला जाईल, जेणेकरून तुम्हाला त्या प्रत्येक कन्सेप्ट किंवा प्रत्येक घटकाचं अतिशय व्यवस्थित आकलन होईल. डिपार्टमेंटल PSIची परीक्षाची तयारी करत असताना जो महत्त्वाचा पूर्वपरीक्षेचा टप्पा आहे, ह्या डिपार्टमेंटल PSI पूर्वपरीक्षेच्या तयारीसाठी ओमकार अकॅडमीच्या वतीने या बॅचेस सुरू आहेत. ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेची अगदी शून्यापासून तयारी करायची आहे त्या विद्यार्थ्यांनी अवश्य या बॅचेसचा लाभ घ्या. त्याचबरोबर या ठिकाणी आपण डिपार्टमेंटल PSI पूर्वपरीक्षेसाठी मेंटॉर बॅच सुरू करत आहोत. या मेंटॉर बॅचमध्ये विद्यार्थ्यांना तुमच्या परीक्षेपर्यंत अभ्यासाचं नियोजन कसं करायचं, यामध्ये अभ्यासातले घटक कोणते महत्त्वाचे आहेत, त्याचे सगळे त्याच्या नोट्स, त्याचे MCQs, PYQs तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. त्याचबरोबर परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे घटक कोणते आहेत, परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे प्रश्न कोणते आहेत, याच्याबद्दल वैयक्तिक मार्गदर्शन या बॅचमध्ये केलं जाईल. तर या बॅचचासुद्धा तुम्ही उपयोग करून घेऊ शकता. ज्या विद्यार्थ्यांनी अगोदरच्या परीक्षा दिलेल्या आहेत, ज्यांचा बऱ्यापैकी अभ्यास झालेला आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी ही बॅच नक्कीच उपयोगी ठरणार आहे. या बॅचमध्ये मी स्वतः, त्याचबरोबर आपले सामान्य अध्ययन विषय शिकवणारे सतीश शिंदे सर, आम्ही दोघंही या बॅचमधल्या विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन करू. या बॅचचा सुद्धा तुम्ही नक्की फायदा करून घेऊ शकता. डिपार्टमेंटल PSI परीक्षेची तयारी करत असताना सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्याजवळ असणारा जो वेळ आहे हा तुलनेने खूप कमी असतो. त्या वेळेचा सदुपयोग होणं गरजेचं आहे आणि त्यामुळे शक्यतो आपण अभ्यासावर फोकस राहणं खूप गरजेचं आहे. कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त अभ्यासक्रम कव्हर करायचा आहे. त्यामुळे तुम्हाला हा अभ्यासक्रम कव्हर करत असताना योग्य नियोजनाची, योग्य मार्गदर्शनाची जर त्याला जोड मिळाली तर तुमच्या प्रयत्नांना 100% यश प्राप्त होतं. आजपर्यंत आपण पाहतोय की आजपर्यंत असे अनेक विद्यार्थी आहेत की ज्यांनी ओमकार अकॅडमीच्या माध्यमातून मार्गदर्शन घेतलेलं आहे. आज ते PSI पदावर रुजू आहेत आणि त्यामुळे तुम्हालासुद्धा या परीक्षेमध्ये जर यश मिळवायचं असेल तर ओमकार अकॅडमीचं मार्गदर्शन नक्कीच तुम्हाला उपयुक्त ठरेल असं मी तुम्हाला आश्वासित करतो. ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेसंदर्भात कोणत्याही शंका असतील त्या विद्यार्थ्यांनी ओमकार अकॅडमीच्या 9870480875 या क्रमांकावर अवश्य फोन करा. तुमच्या शंकांचं निरसन केलं जाईल. डिपार्टमेंटल PSI परीक्षेची तयारी करणाऱ्या माझ्या सर्व पोलीस बांधवांना ओमकार अकॅडमीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. ऑल दी बेस्ट.